नमस्कार मंडळी, सर्वांचे स्नेहल जर्नी या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा प्लॅन होता एका बेस्ट फ्रेंडच्या घरी आम्ही जाणार होतो। अक्षरशः म्हणजे पावसाचं वातावरण चालू होतं, त्यामुळे हा प्लॅन जायचा केला होता। बाहेर भेटायचं ठरवलं होतं, पण पावसामुळे एकीच्या घरी जाऊन भेटायचा हा प्लॅन केला होता। प्रत्येकजण येथे ॲडजस्ट करून आलं होतं। एकटी होती ती आंब्याच्या ट्रिपला जाणार होती, तर तिकडं ती गेली नाही, कारण आम्ही भेटणार होतो। आणि ही एकटी आली होती, जी की कागलमधून जवळजवळ 2 ते 2.5 तासाचा बसने प्रवास करून आली होती। आणि मी शुक्रवारी माझ्या गावी जाणार होते आणि भेटायचं आहे एकत्र असं कळल्यानंतर मी ती सुट्टी थांबवून रविवारी जायचं असं ठरवलं। असं प्रत्येकजण जो तो ॲडजस्ट करून एकत्र भेटण्यासाठी आम्ही जमलो होतो, का तर मैत्रिणींच्या सोबतच भेटून मनाचं ओझं हलकं करणार होतो आम्ही। थोडी मज्जा आणि इतकं आयुष्यातले प्रॉब्लेम्स आपल्या असतात ते तिथे शेअर होणं, ते हलकं होणं गरजेचं असतं। आणि हा स्पॉट आहे आयकोस्पिन मानकापूरचा। तिथे एक मंदिर आहे सिद्धनाथाचं, तिथे आम्ही पहिला बसून गप्पा मारायच्या आणि त्यानंतर एका मैत्रिणीच्या घरी जाऊन बसायचं असं आमचं प्लॅनिंग होतं। आधी देवाचं दर्शन घेतलं, मुलांसाठी खूप काही खायला घेऊन आलो होतो। पोहोचला नाही तोपर्यंत मुलं चालू केलीत, ते खाण्यासाठी चालू केलेत आणि ह्यांचं गॉसिप काय संपत नव्हतं। मोबाईलमध्ये ह्या गुंग होत्या। ह्यांना म्हटलं, आवरा ग बाई, आपण आलो आहे कशासाठी आणि काय करतो आहे। त्यानंतर मग मंदिरात दर्शनासाठी गर्दी होती, त्यामुळे आम्ही मंदिराच्या बॅक साईडला गेलो। आणि तरी आज नशीब की पाऊस नव्हता। इतकं छान आमचं सगळं हे बॉन्डिंग जुळून आलं होतं। आज अचानक ठरलेला प्लॅन आणि हे सगळं वातावरण, त्यामुळे आम्हाला भारी वाटलं। आमची एक टीम झालीच होती, तर ह्या सर्वांची सुद्धा टीम झाली होती। आम्ही 4 आणि हे जवळजवळ 5 जण, ह्यांची टीम वेगळीच होती। थोड्या बसून गप्पा मारल्या। युट्यूबला यायला म्हणा उद्या अपलोड बघत एडिट करून पाठवतो, मला व्हॉइसओव्हर करून पाठवायचं। खात म्हणजे लहान मुलांसाठी खायला आम्ही घेऊन आलो होतो, तेच आम्ही संपवत होतो। गप्पा मारत आम्ही किती काय खाल्लं हे आम्हाला सुद्धा नाही कळालं। इतकं छान गॉसिप्स, तुझ्या लाईफमध्ये काय घडते, माझ्या लाईफमध्ये काय घडतंय, हे सगळं करत मजा करत फोटोज वगैरे झालेत। तिथंच थांबून आम्ही रील्स केलेत, एकत्र भेटलो आहे। आणि रील्स न होणं म्हणजे नाही, त्यात आम्ही दोघी रील्स पार्टनर आलो आहेत म्हटल्यावर रील्स तर होणार। आणि ह्यांची एक गँग तयार झाली होती, हे सुद्धा खात ह्यांच्या गप्पा चालू होत्या। जवळजवळ आम्ही जेवढं खायला नेलं होतं तिथं ते बसून सगळे संपवले। थोडं खेळायचं, थोडं खायचं, असं हे ह्यांचं चालू होतं। आमच्या वेळेला फायनली आम्ही मैत्रिणीच्या घरी जाणार होतो। छानपैकी आमचं स्वागत झालं। हे काय मदत लागणार आहे, काय मदत लागणार आहे काय? आहे माझी स्नेहल, पासून एकत्र नाव सुद्धा स्नेहल। ह्याचं नाशिक तयार होतं, हे खेळायला लागली मुलं सगळे एकत्र बसून छानपैकी सगळे खेळले। त्यानंतर माझ्या मैत्रिणीने माझ्यासाठी आवळं घेऊन आले होते। खूप खायची इच्छा झाली तर आमच्यासाठी खास तोडून आणलेले होते आणि घेतला आम्ही, ते खाल्लं। कसं तोंडाला पाणी सुटलं का, असंच आमचं सुद्धा झालं। पण तब्येत थोडी माझी आजार होती, त्यामुळे 2च खाली शांत बसले। आणि ही बघ रील्स काय सुचत होतं, सेंट हे करूया का, सेंट ते करूया का, हे चालू होतं हिचं।
त्यानंतर काकूनी मस्तपैकी नाश्ता केला होता. खरं तर माझ्या मैत्रिणीनेच केला होता. इतका 2-2.5 तासाचा प्रवास केल्यानंतर ती थकली होती, तरीसुद्धा तिने आमच्यासाठी हा नाश्ता बनवला. आणि काकूनीसुद्धा फराळचं भरपूर काही खायला दिलं होतं. गप्पा मारत इतकं आम्ही खाल्लं की आम्हाला खूप लोड झालं होतं. छान वाटलं हे सगळं. म्हणजे खरंच हा प्लॅन करणं गरजेचं होतं की कुठेतरी आपण मानसिक तणावात असतो आणि हे रिलॅक्स होणं गरजेचं असतं. आणि म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही प्लॅन कराल मैत्रिणींच्या सोबतचा, तो कधीच कॅन्सल करू नका. आणि तिथून आम्ही निघालो त्यांच्या शेतात जायला. त्यांची केळीची बाग आणि पपईची होती. ऑलरेडी काकांनी आम्हाला पपई घरात आणून ठेवले होते नेण्यासाठी. मग भरपूर लेट झाला होता, त्यामुळे फक्त केळीच्या बागेत फिरण्यासाठी गेलो. खाली आणि वरती पण दोऱ्या बांधते, त्याला वडायचं नाही बाजू. इतके मोठे मोठे केळीचे घर होते, बघून खूप छान वाटलं. मुली तर माझ्या इतके आनंद होते की त्यांना असं शेतात आणि रानात भटकणं खूप म्हणजे खूप आवडतं. खूप एन्जॉय केला त्या. खरं तर रानातून त्या येत नव्हत्या, त्यांना हे करून आणला मी जबरदस्तीनं, चला घरी म्हणून. त्यानंतर घरी येऊन त्यांनी हळदी लावून ओटी वगैरे घातली. ही बघा काय म्हणते. आजी सांगाली चिमणी जाऊन येऊपर्यंत ही चिमणी इतकं हिनं आम्हाला दमवलं फिटल्यानं हट्टीपणा इतका केला हिनं. खरं तर घरी जायची हिचीच इच्छा नव्हती की नाही आपण इथं राहूया, आपण ह्यांच्या घरी जाऊया. तिला तिच्या घरी जायला अजिबात नको होतं. त्यानंतर आम्ही काकूंचा आणि काकांचा आशीर्वाद घेतला आणि वेळ होत होता, त्यामुळे आम्ही पटकन बाहेर पडलो. काकूंना बाय केलं आणि ह्यांचं खेळणं जाऊपर्यंत संपत नव्हतं. आणि ही बघा अक्काबाई, हिचं काही वेगळंच. पॅक झालो आम्ही सर्वजणांनी, परतीच्या दिशेने निघालो. खूप छान होता दिवस, भारी वाटला आज. खूप म्हणजे खूप छान वाटलं आणि खूप भारी वाटलं आज. खरंच खूप रिलॅक्स झालो. आणि अशा रोड असतात की जाणून बुजून ह्या रोडवरून म्हणजे इच्छा नसताना सुद्धा जावं लागतं, पण पर्याय नसतो. ऑप्शन्स म्हणून आपल्याला पाहावं लागतं. ह्या प्रत्येकीला जाता ड्रॉप करत गेलो. बघा चिमण्या, हिची जायची इच्छा होती. खरं तरी माझ्या खूप मागे लागली होती, पण मला रिटर्न गावी यायचं होतं, त्यामुळं जबरदस्तीनं हिला तिथे सोडावं लागलं. खूप रडली बिचारी जाताना. तिला घरापर्यंत सोडायला मुले गेली. तर असा होता हा आजचा ब्लॉग. चला सबस्क्राईब करा.